परळी बंद ठेवण्याच्यासाठी दुसऱ्या दिवशी सुद्धा वाल्मिकच्या समर्थकांनी प्रयत्न केले आहेत। इतकंच नाही तर टॉवरवर चढून आंदोलन करण्याचा प्रकार सुद्धा वारंवार दिसून येतोय। वाल्मिक कराराचे समर्थक आक्रमक होत त्याला न्याय मिळावा, त्याच्या विरोधात आकसापोटी कारवाई होऊ नये अशी मागणी करतायत। परळी बीड महामार्गावर रास्ता रोको सुद्धा या निमित्तानं करण्यात आला। आमचे सहकारी प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत आहेत। विजय, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल? या ताज्या घडामोडींच्या संदर्भातही मला तुमच्याशी चर्चा करायची आहे आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही बाब आपल्याला पोहोचवायची आहे की प्राप्त स्थितीमध्ये समर्थक रस्त्यावर उतरण्याचा प्रकार घडतोय। हे खरं तर ज्या आधी देशमुख कुटुंबाने केलेलं आंदोलन आहे त्याला प्रत्युत्तर आहे का? नक्कीच जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांच्यावरती काल मोकोका आणि खुन्याच्या गुन्ह्यामध्ये त्यांचा समावेश असल्याचं SITने सांगितलं होतं। त्यानंतर त्यांचे समर्थक जे आहे ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते। काल सकाळपासून जर पाहिलं तर वाल्मिक कराड यांची आई आणि पत्नींना ठिय्या आंदोलन जे आहे ते परळी पोलीस स्टेशन समोर केलं होतं। त्यामध्ये हजारोच्या संख्येने त्यांचे समर्थक त्या ठिकाणी एकत्र आल्याचे पाहायला मिळाले होते। तर काल सायंकाळीपर्यंत हे आंदोलन चाललं। मात्र काल सायंकाळी ज्यावेळेस त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि ज्यावेळेस त्यांच्यावरती मोकोका लावण्यात आला, ही माहिती जी आली त्यावेळेस त्यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आणि थेट आक्रमक होऊन त्यांनी आता परळीचे तहसील कार्यालय पोलीस स्टेशन आहे यावरती ताबा मिळवला होता। त्या ठिकाणी त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। त्यामुळे काल सायंकाळी 2 कार्यकर्त्यांनी अंगावरती पेट्रोल टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला होता आणि आज सकाळ सुद्धा पाहायला गेलं तर परळीच्या नजदीक असणाऱ्या वाल्मिक कराड यांच्या गावामध्ये देखील समर्थकांनी टाकीवरती चढून आंदोलन केले होते। वाल्मिक कराड यांचं राजकीय हत्येपूर्वी त्यांचा दोष दिला जात असल्याचं म्हणले जात आहे, कारण वाल्मिक कराडांचा आणि या प्रकरणाचा कुठलाही संबंध नाही अशी माहिती त्यांचे समर्थक देताना आपल्याला पाहायला मिळतात। आज दुपारी देखील आणखी आपल्याशी बोलेनच। दरम्यान आपले आणखीन एक सहकारी घोडके यांनी कराडच्या समर्थकांशी चर्चा केली आहे, त्यांच्या भावना काय आहेत ते जाणून घेतलेलं आहे। विजय, धन्यवाद। तुर्तास आपण आतापर्यंत जी माहिती दिली त्यासाठी आता अजय घोडके यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आहे। त्यांनी कराड समर्थकांशी केलेली चर्चा आपण पाहणार आहोत। वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ आज वाल्मिक कराड यांच्या मूळ गावी असलेल्या पांगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येतं। या ठिकाणी ज्या पद्धतीने गेल्या 1 तासापासून ते चांगल्यासाठी सऱ्या जगासाठी एवढं परतीवी आहे, त्याच्यासाठी चांगलं आहे आमचा माना। तसलं हे बेकार माणूस नाही आणि त्याच्यासाठी खोटा आरोप घेऊ नये। खोटा आरोप जे घेईल त्याचा मुंडका खाली होईल आणि पायवरी जाईल। आजची आमची फक्त गावोगावीच निदर्शन करायचे आणि अन्नावर मोका आणि 120 इथे लावलेलं नाही, लावण्याची प्रोसेस चालू आहे आणि ह्याच्या निषेधात आम्ही गावातले प्रत्येक 18 पगड समाजाचे लोक रस्त्यावर उतरले। अण्णाला राजकीय दोषापोटी बळी देण्याचं काम चालू आहे शासनाचं आणि प्रशासनावर कुठेतरी दबाव टाकून खोट्या गुन्ह्यामध्ये असं अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर हा आम्ही हारून पाडू आणि असंच चालत राहिलं तर प्रत्येक माणसाला रस्त्यावर फिरू देणार नाही। आमचं एक CM साहेबाला विनंती आहे की त्याला जसं अण्णावर आरोप केलेत, खोटे गुन्हे दाखल करायला लागले, तसं सुरेश धसची, संदीप क्षीरसागरची आणि मनोज जरांगे यांची जे बोलायले त्या 4 चौघाची पूर्ण फोनची सखोल चौकशी करावी, CDR मागवावे। जसे अण्णाचे मागवायलेत तसे शासनाने त्यांचे मागवावेत। ते काय बोलते आणि हे काय बोलते हे तर समोर येईल ना। चांगलं बोला, वाईट बोलता गोरगरिबाला मदत करणारे आहेत, पण करता येईल नाही तरी अण्णावर विनाकारण आरोप होऊ नयेत हीच आमची सगळ्याची विनंती आहे।